नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामधेनु बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कामधेनु अध्यापक महाविद्यालयामध्ये पुनश्च आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक दादाराव चंद्रभान काटकर। आपण सूक्ष्म अध्यापनाच्या संदर्भामध्ये या अगोदरही अनेक माहिती समजून घेतली। त्यापैकी सूक्ष्म अध्यापनामध्ये आपण ज्या कौशल्याचा अभ्यास करतोय त्यापैकीच एक प्रश्न कौशल्य, या कौशल्याबद्दल आपण आज माहिती अभ्यासूया। प्रश्न कौशल्याची जी तात्विक माहिती आहे तर ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। प्रश्न कौशल्य बीएड अभ्यासक्रमामध्ये जे विविध कौशल्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्यापैकी हे प्रश्न कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आपण मानले जातं। प्रश्न विचारणे हे शिक्षकाच्या वर्तनाचे एक महत्त्वाचे अंग आहे। ज्यावेळेस आपण अध्यापन करतो त्यावेळेस आपल्याला अनेक प्रश्न विचारावी लागतात विद्यार्थ्यांना। अनेक शिक्षकाच्या शिकवण्याचे निरीक्षण करून असे दिसून आले आहे की शिक्षक साधारणपणे दर तासाला 150 सरासरी प्रश्न विचारतो। म्हणून अध्यापनामध्ये प्रश्न विचारणे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं। मग ज्यावेळेस आपण प्रश्न कौशल्याचा विचार करतो मग प्रश्न कोणकोणते हेतूने विचारले जातात। आपण 1 तासाची तासिका असो किंवा 30 मिनिटाची तासिका असो तर आपण जे प्रश्न विचारतो तर ते कोणत्या हेतूने विचारले जातात हे प्रामुख्याने या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे। शैक्षणिक, सामाजिक व मानसशास्त्रीय अशा विविध हेतूने प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये पूर्वज्ञान पडताळणी करणे म्हणजे ज्या घटकाचा तुम्ही विद्यार्थ्यांना अभ्यास सांगणार आहे किंवा जेव्हा घटकाचं अध्यापन करणार आहे त्या घटकाशी संबंधित विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान आहे का ते पडताळणी करून पाहण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात। विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात। त्यानंतर विद्यार्थ्यांचे आकलन पडताळणी, विद्यार्थ्याला जो भाग आपण अध्यापन केला तो कितपत समजला हे बघण्यासाठी देखील विद्यार्थ्याचे आकलन किती झाले हे बघण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात। त्यानंतर उत्तरासंबंधित अडचणी जाणणे व निदान करणे, विद्यार्थ्याला एखादं उत्तर कोणत्या पद्धतीनं सांगावं ते जर समजत नसेल तर त्यासाठी देखील प्रश्न विचारून त्याचं निदान करणं, त्याचं समाधान करणं यासाठी प्रश्न विचारणं अपेक्षित असतं। त्यानंतर सृजनशीलता वाढवणे, विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता वाढवण्यासाठी आपण वारंवार प्रश्न विचारत असतो। विद्यार्थ्यांना प्रश्नाद्वारे अध्यापनात सक्रिय सहभाग, आपण जर कधी विद्यार्थ्यांना प्रश्नच विचारले नाही तर विद्यार्थ्याचा सहभाग कमी असतो। त्यासाठी आपण ज्यावेळेस अध्यापन करतो, अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना जर मध्येच आपण एखादा प्रश्न विचारला तर अध्यापनामध्ये ते सक्रिय असतात, त्यांचं लक्ष हे अध्यापनाकडे असतं, लक्ष विचलित होत नाही। अवधान टिकून राहण्यासाठी देखील प्रश्न विचारले जातात। त्यानंतर विद्यार्थ्याचा अनुभव व मताच्या अभिव्यक्तीस संधी देणे, विद्यार्थ्याचा जे काय अनुभव आहे त्या घटकासंबंधात किंवा विद्यार्थ्याचं मत काय ते जाणून घेण्यासाठी अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावे लागतात। विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, भाषा व बोलण्याची पद्धती आकलन पडताळणी जाणून घेणे, विद्यार्थ्याच्या कोणत्या आवडी आहे आपण जे प्रश्न विचारतो त्याला आवडी, त्याची रुची, त्याची अभिवृत्ती आपल्याला माहीत होते, त्यासाठी देखील प्रश्न विचारावे लागतात। त्यानंतर स्वतःच्या अध्यापनाबाबत प्रत्याभरण घेणे, म्हणजे स्वतः जो शिक्षक प्रश्न विचारतो तर त्या शिक्षकाला देखील समजतं की विद्यार्थ्याला आपण शिकवलेला घटक कितपत समजतोय, विद्यार्थ्याचं आकलन होतंय का, विद्यार्थ्याला समजतंय का, त्याचे देखील प्रत्याभरण आपल्याला घेण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात। मग प्रामुख्याने प्रश्न कसा असावा, ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो परंतु प्रश्नाचं स्वरूप कसं असावं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं। मग प्रश्न कसा असावा, नंबर 1 विषयाशी सुसंगत असावा, आपण जो घटक घेतलेला आहे किंवा जो विषय आपण शिकवतोय तर त्या विषयाशी सुसंगत असावा, त्यानुसार तो त्याच्याशी निगडीत असावा। त्यानंतर संदिग्ध नसावा, प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांना सहज तो समजावा, त्याला आकलन व्हावा त्या स्वरूपाचा तो असावा, संदिग्ध नसावा, म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल अशा स्वरूपाचा तो असायला हवा।
अतिव्याप्त नसावा. खूप लांबलचकच प्रश्न रचना असली तर विद्यार्थ्याला समजत नाही, त्यासाठी तो अतिव्याप्त नसावा. त्यानंतर लांबलचक नसावा. खूप एकाच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न विचारतात, मग विद्यार्थ्यांना ते समजत नाही, त्यासाठी प्रश्न रचना ही देखील कमी शब्दामध्ये असावी. व्याकरणदृष्ट्या शुद्ध असावा. व्याकरणदृष्ट्या प्रश्न जर कधी चांगला असेल तर विद्यार्थ्यांना तो ताबडतोब समजतो, तर त्यासाठी व्याकरणदृष्ट्या देखील शुद्ध असावा. एका वेळी एकच प्रश्न विचारावा. विद्यार्थ्यांना एका वेळी एकच प्रश्न विचारावा, जेणेकरून त्यांना समजेल आणि त्या पद्धतीने तो उत्तर देईल. तिकडे एका वेळी एकच प्रश्न विचारावा. सलग येणारे प्रश्न साखळीपूर्ण असावेत. आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्याचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार जर प्रश्न असेल तर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने ते समजतात. एक क्रमानुसार दुसरा क्रम त्याच्याशी निगडीत दुसरा प्रश्न कसा असावा हे देखील आपल्याला त्या पद्धतीने प्रश्न विचारता आला पाहिजे. होय नाही उत्तरे येणारी प्रश्न टाळावीत. फक्त होय नाही या स्वरूपाची जे असेल तर तसे शक्यतो टाळणं अपेक्षित असतं. त्याचं मत ज्या प्रश्नातून आपल्याला येईल त्या स्वरूपाचे प्रश्न असावे. प्रश्न कसा विचारावा, त्यानंतर प्रश्न कशा विचारावा हे देखील महत्त्वाचं ठरतं. मग प्रश्न सुस्पष्ट व मोठ्या आवाजात विचारावा. विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गातील शेवटच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याला आपला आवाज जावा, सर्वांना आणि मोठ्या आवाजात आपल्याला विचारणं अपेक्षित असतं. त्यानंतर सर्व वर्गाला उद्देशून विचारावा. बऱ्याच शिक्षकांना अशी सवय असते, बाकावरील एकाच विद्यार्थ्याला वारंवार प्रश्न विचारतात. तो प्रश्न विचारत असताना तसं न विचारता आपण सर्व वर्गाला उद्देशून हा प्रश्न विचारायला पाहिजे. त्यानंतर आवश्यक शाब्दिक सूचना देऊन विचारावा. आपण अगोदर सूचना द्यायच्या मुलांना आवश्यक असल्यास आणि शाब्दिक सूचना देऊन प्रश्न विचारावा, जेणेकरून ते काय होता विद्यार्थ्याचं अवधान आपल्याकडे असतं आणि उत्तर देण्यास ते प्रवृत्त होतात. त्यानंतर प्रश्नार्थक उच्चारण असावे. प्रश्नार्थक उच्चारण प्रश्नामध्ये असायला हवं. या पद्धतीने आपण त्याची रचना करणं गरजेचं असतं. प्रश्न रचनेत वारंवार बदल टाळावा. म्हणजे एक वेळेस आपण प्रश्न विचारला, विद्यार्थ्याने उत्तर दिले, आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांदा तोच प्रश्न विचारतो तर आपली जर वाक्य रचना बदल झाला तर विद्यार्थी गोंधळून जातात. त्यासाठी प्रश्न रचनेत वारंवार बदल टाळावा. शक्यतोवर एकदाच आणि काळजीपूर्वक आणि कमी शब्दात आपण तो प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. विद्यार्थ्याला आधी उभे करून प्रश्न विचारू नये. आधीच त्यांना उभं करून घ्यायचं आणि नंतर प्रश्न विचारा असं करायला नकोय. त्यानंतर विद्यार्थ्याच्या उत्तरासाठी प्रबलन द्यावे. म्हणजे विद्यार्थ्याला प्रवृत्त करणे. सांग तू खूप सुंदर प्रयत्न करतोय, तुझं उत्तर बरोबर असेल, छान प्रयत्न करतोय, या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे, प्रबलन द्यायला पाहिजे. आणि उत्तर दिल्याच्या नंतर परत त्याला शाबास वगैरे असं प्रबलन देणं सुद्धा अपेक्षित असतं. प्रश्न वर्गात चौफेर विखुरलेला असावेत. म्हणजे सगळ्या वर्गाला उद्देशून सर्व वर्गांना समजेल या पद्धतीनं सगळ्या वर्गाला उद्देशून आपण प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. त्यानंतर प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यास उपप्रश्न विचारावेत. उपप्रश्नाचे उत्तर न आल्यास शिक्षकाने उत्तर सांगावे. म्हणजे प्रश्न विचारल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना नाही उत्तर आलं तर आपण त्या प्रश्नाच्या संदर्भात उपप्रश्न तयार करून प्रश्न विचारावा. आणि तरी देखील जर उत्तर नाही आलं तर आपण विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजून सांगणं अपेक्षित आहे. आणि नंतर एखाद्या विद्यार्थ्याकडनं तेच परत रिपीट करून आपण ते उत्तर सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना करायला लावायचं. या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाची व उत्तराची पुनरावृत्ती टाळावी. प्रत्येक वेळेस आपण वारंवार तोच प्रश्न परत जास्त वेळही आपल्याला पुनरावृत्ती करण्याची गरज नसते किंवा उत्तराचीही पुनरावृत्ती वारंवार करण्याची आवश्यकता नसते. त्या पद्धतीने ते आपण टाळायचं. ज्या वेळेस विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यावेळेसच आपण त्याची पुनरावृत्ती करणं अपेक्षित असते, वारंवार करण्याची गरज नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रश्न कौशल्याचा विचार करतो तर प्रश्न विचारण्याच्या कौशल्याचे 3 घटक पडतात. त्यामध्ये प्रश्नाचे स्तर, त्यानंतर प्रश्न सादर करण्याचे कौशल्य आणि त्यानंतर प्रश्नाची रचना. या 3 घटकावर प्रश्नाचं हे जे पूर्ण कौशल्य ते अवलंबून असतं. त्यामध्ये नंबर 1 आपण पाहूया प्रश्नाचे स्तर. मग प्रश्नाचे स्तर किती असणार, निम्न स्तरीय प्रश्न, त्यानंतर मध्यम स्तरीय प्रश्न
आणि त्यानंतर उच्चस्तरीय प्रश्न. हे प्रश्नाचे 3 स्तर असतात. ज्यावेळेस आपण अध्यापन करतो तर अध्यापन करत असताना या पद्धतीनं 3 प्रश्न आपल्या अध्यापनामध्ये येत असतात किंवा येणं अपेक्षित असतं. मग निम्नस्तरीय प्रश्नाचे ज्यावेळेस आपण विचार करतो तर मानसिक प्रक्रिया कशी होती या निम्नस्तरीय प्रश्नामध्ये. निम्नस्तरीय प्रश्नामध्ये आठवणे, ओळखणे, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर काही सांगायचं म्हटलं तर निम्नस्तरीय प्रश्न कशा स्वरूपाचे असणार आहे तर ते असणारे उदाहरणार्थ भारत देशाची राजधानी कोणती, सहज सांगता येते आपल्याला भारताची राजधानी कोणती आहे, बरोबर, त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर उदाहरणार्थ महात्मा गांधीचा जन्म, याचं उत्तर आपल्याला ताबडतोब आठवता येतं. किंवा इसवी सन ओळखणे, या पद्धतीनं ज्या प्रश्नाची उत्तरं असतात तर त्याला आपण निम्नस्तरीय प्रश्न म्हणतो. म्हणजे निम्नस्तरीय प्रश्नामध्ये विद्यार्थ्याची जी मानसिक प्रक्रिया आहे ती फक्त आठवणे आणि ओळखणे. म्हणूनच मी सांगितलेलं आहे भारत देशाची राजधानी कोणती, तर विद्यार्थी ताबडतोड आठवतो दिल्ली, बरोबर आहे. महात्मा गांधीचा जन्म कधी, 2 ऑक्टोबर. या पद्धतीनं जी मानसिक प्रक्रिया यामध्ये होते म्हणून त्यांना निम्नस्तरीय प्रश्न म्हणतात. आता 2 नंबरचा प्रश्न आहे मध्यमस्तरीय प्रश्न विचारावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ यामध्ये रूपांतर करणे, थोडक्यात अर्थ लावणे, साम्य, भेद सांगणे एखाद्या घटनाची. उदाहरणार्थ समजा आपल्या पायऱ्याची पातळी व उष्णते आजचा काय संबंध आहे याबद्दल थोडा विचारपूर्वक आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न जे असतात तर त्या पद्धतीनं ते विचार करत असतात आणि त्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. या पद्धतीनं निम्न म्हणजे मध्यमस्तरीय प्रश्नाचं स्वरूप असतं थोडक्यात, आणि अर्थ लावणे या पद्धतीने. यामध्ये थोडे आकलनाचा जो भाग असतो विद्यार्थ्याचा तो या मध्यम स्तरीय प्रश्नामध्ये देखील येत असतो. आणि 3 नंबरचं उच्च स्तरीय प्रश्न म्हणजे यामध्ये मूल्यमापन करणे, तर्क काढणे, अंदाज बांधणे, समर्थन करणे, पृथक्करण करणे, ह्या गोष्टी ज्यावेळेस विद्यार्थी करतात तर त्या स्वरूपाचे प्रश्न जेव्हा विचारले जातात आणि त्यांची जी मानसिक प्रक्रिया आहे तर ही मूल्यमापन करणे, तर्क लावणे, अंदाज बांधणे यामधून विद्यार्थी ज्यावेळेस प्रवृत्त होतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो तर त्याला आपण उच्चस्तरीय प्रश्न म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या पाठाचं शीर्षक आहे तर तुम्हाला योग्य वाटतो का, हे सहकारण सांगा, बरोबर नाही. एखादं समजा गोष्ट सांगितली, गोष्टीला शीर्षक द्या, मग तो शीर्षक योग्य आहे का, तर तो काय करतो, सहकारण सांगतो. म्हणजे याच पद्धतीचे जे प्रश्न असतात तर त्याला आपण उच्चस्तरीय प्रश्न असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा अजून सांगायचं झालं तर हुंड्याची पद्धत आहे, हुंडा ही जी पद्धत आहे हुंडा घेणे, बरोबर, ती योग्य का अयोग्य, तर याबद्दल विद्यार्थी विचार सांगतात, मांडतात, त्यांचे मत मांडतात. हे झाले उच्चस्तरीय प्रश्न. अंदाज बांधतात, त्याचं विश्लेषण करतात या पद्धतीनं. या सर्व गोष्टीचा विचार उच्चस्तरीय प्रश्नामध्ये प्रामुख्याने केला जातो. तर या 3 स्तरावर विद्यार्थ्यांची मानसिक प्रक्रिया होत असते या पद्धतीनं. त्यानंतर नंबर 2चं प्रश्न सादर करण्याचे कौशल्य. आता प्रश्न सादर करण्याच्या वेळेस काय योग्य गती असावी. फार आपण अत्यंत गतीनं जर प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला तर तो समजणारच नाही, त्यासाठी योग्य गती असावी. त्यानंतर योग्य आवाज असावा. फार आपण मोठ्या आवाजात पण नको आणि विद्यार्थ्यांना शेवटच्या बाकावर ऐकू येईल अशा पद्धतीनं आपला प्रश्न वर्गामध्ये विचारणं अपेक्षित असतो. अस्खलितपणा म्हणजे एकदम स्पष्ट विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीनं सहजरित्या तो प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्याला आपण अस्खलितपणा म्हणतो. म्हणजे विद्यार्थ्यांना सहज तो प्रश्न समजला पाहिजे. विद्यार्थ्यांना समान संधी देणं अपेक्षित आहे. प्रत्येक वर्गाला उद्देशून ज्यावेळेस आपण प्रश्न विचारू तर सर्वच विद्यार्थ्यांना आपण समान संधी. बऱ्याच वेळा जे विद्यार्थी उत्तर देतात त्यांनाच वारंवार प्रश्न शिक्षक विचारतात. तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी प्रश्न विचारताना देणं अपेक्षित असतं. प्रश्नानंतर विचार करण्यास संधी म्हणजे ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस ताबडतोब सांग उत्तर बिलकुल असं न करता आपण त्याला थोडं काहीतरी सेकंद 10-20 सेकंदाचा अवधी देऊन त्याला एक आठवणे किंवा त्याला तर्क लावणे त्यासाठी थोडी संधी देणं अपेक्षित आहे. काय प्रश्न विचारल्यानंतर त्याला विचार करण्यास संधी देणं अपेक्षित ठरतं. प्रश्नाची अनावश्यक पुनरावृत्ती. विद्यार्थ्याला एकदा समजला प्रश्न तर मग वारंवार आपण तोच प्रश्न सांगा असं न करता किंवा जो प्रश्न विचारला सांगा महात्मा गांधीचा जन्म कधी झाला, सांगा महात्मा गांधीचा जन्म, बिलकुल नाही. एकदा विद्यार्थ्याला तो समजलेला आहे. ज्यावेळेस विद्यार्थ्याने विचारलं की सर मला समजला नाही प्रश्न त्यावेळेसच त्याची पुनरावृत्ती करणं अपेक्षित असतं. उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती. उत्तर एकदा विद्यार्थ्यांना समजलं 2 ऑक्टोबर महात्मा गांधीचा जन्म
2 ऑक्टोबरला झालेलं आहे असं कळालं, सगळ्या वर्गाने व्यवस्थित ऐकलं, तर परत परत तेच वाक्य आपण सांगणं अपेक्षित नाही. या पद्धतीने उत्तराची देखील अनावश्यक पुनरावृत्ती आपण करणं गरजेचं नाही. या पद्धतीनं मग तिसरा प्रश्नाची रचना. मग प्रश्नाची रचना पाठ्यपुस्तकात पोषक, आपण जो घटक किंवा जो विषय शिकवतो त्याला तो अनुरूप आहे का, किंवा जो घटक आपण ज्या घटकाचं अध्यापन केलं त्या अध्यापनाशी निगडीत, पाठ्यपुस्तकाशी निगडीत आपण तो प्रश्न विचारला का, त्याची रचना केली का, हे अपेक्षित आहे. व्याकरणदृष्ट्या निर्दोष असावा, स्पष्ट, विद्यार्थ्याला समजेल, व्याकरणदृष्ट्या निर्दोष अशाच प्रश्न रचना आपण करावी आणि तशीच चांगल्या सुटसुटीत भाषेमध्ये विद्यार्थ्यांना ती विचारणं अपेक्षित असतं. मोजक्या शब्दात रचना असावी, फारच लांबलचक, फारच क्लिष्ट शब्दाचा वापर न करता आपल्याला मोजक्या शब्दात प्रश्नाची रचना करून विचारणं अपेक्षित असतं. संदिग्ध रचना, विद्यार्थ्याला समजेल असंच प्रश्न असावी, संदिग्ध नसावी, विद्यार्थी गोंधळात पडतील, विद्यार्थ्याला समजणार नाही अशी निसंदिग्ध रचना आपण करायला पाहिजे. या पद्धतीनं निसंदिग्ध रचना आपल्याला ती करता आली पाहिजे. म्हणजे संदिग्ध असेल तर ते आपल्याला विद्यार्थ्याला संदिग्ध समजणार नाही त्या पद्धतीनं. त्यानंतर प्रश्नाची शृंखलाबद्धता असावी, म्हणजे एका प्रश्नानंतर एक, एका प्रश्न, उदाहरणार्थ इतिहासाचा जर विषय आला तर ज्या घटना ज्या कालखंडानुसार घडल्या त्याच पद्धतीनं ते आपल्याला सांगणं अपेक्षित असतो, त्याच क्रमानं सांगणं अपेक्षित असतात. या ठिकाणी आपण जर क्रमांक बदलून टाकला तर विद्यार्थ्याला त्याचा जे ज्ञान आहे तर ते पाहिजे चांगल्या पद्धतीनं होणार नाही. तर त्यासाठी प्रश्नाची शृंखला सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला क्रमवाईज विचारणं अपेक्षित असते. होय नाही प्रश्नाची दक्षता घ्यावी, फक्त होय नाही स्वरूपाचे जे प्रश्न असतात तर थोडी कमी आणि दक्षता घेणं अपेक्षित असतं, त्याच्यातून पाहिजे तसा आपल्याला बोध निश्चितपणे साधता येत नाही, त्यासाठी हे आपण दक्षता घेणं गरजेचं असतं. या पद्धतीनं प्रश्न कौशल्य हे जे तर या बीएड अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षकांना हे हस्तगत करायचं आहे आणि वरील मुद्द्यानुसार आपल्याला ह्या प्रश्न कौशल्याचा विचार करणं प्रामुख्यानं संयुक्तिक ठरतं. ह्या प्रश्न कौशल्याचा जो प्रत्यक्ष डेमो आहे तर तो आपण पुढच्या तासिकाला अभ्यासू आणि याचा जो निरीक्षण तक्ता आहे तो देखील नंतर समजून घेऊ. धन्यवाद.